जेव्हा तुम्ही व्ह्यूमध्ये जाता, त्यावेळी इथे बुकमार्क हा ऑप्शन दिसतो. या ठिकाणी ॲड म्हणायचं. ओके. म्हणजे या पेज 5 ची बुकमार्क या ठिकाणी ॲड झालेली आहे. आता मी कोणत्याही इतर कोणत्याही व्हिज्युअलवर जेव्हा जातो किंवा कोणत्याही रिपोर्टवर जातो, डॅशबोर्डवर जातो आणि मला पुन्हा बुकमार्क 1 कडे जायचं असतं किंवा पेज 5 ला जायचं असतं. मी फक्त याच्यावर क्लिक करेन. डायरेक्टली तुम्ही पेज 5 वर येऊ शकता. म्हणजे अशा प्रकारे बुकमार्क क्रिएट करता येते. ओके. लक्षात ठेवा हा कसा मी याला डिलीट करून दाखवतो पुन्हा. जेव्हा तुम्ही हा बुकमार्क ऑप्शन इथे व्ह्यूमध्ये पाहता, त्या बुकमार्कवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा पॅनल दिसतो. ॲडवर म्हणायचं या ठिकाणी आणि ॲडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बुकमार्क 1 असं इथे या ठिकाणी नाव दिसेल. तुम्ही नाव बदलू शकता. तुम्हाला हवं रिनेम करू शकता. ओके. परंतु याने होतं काय? बुकमार्क म्हटलं, की या शीटला एक बुकमार्क ॲड झाला. आता तुम्ही नेक्स्ट टाईम पेज 3 वर जरी गेलात आणि म्हणालात बुकमार्कवर क्लिक करायचं फक्त. तर बुकमार्कवर क्लिक केल्यानंतर किंवा बुकमार्क 1 हा जो तुम्ही या ठिकाणी नाव घेतलं, याच्यावर क्लिक केल्यानंतर काय होतं, की तुम्ही त्या पेज 5 वर येता डायरेक्टली. म्हणजे तुम्हाला शोधावं लागत नाही कुठल्या स्टेटवर जायचं किंवा कुठल्या व्हिज्युअल